आजचं आमचं नवीन लोकेशन आहे केन पोंदा हायस्कूलची समुद्रकिनारी आहे डहाणूला. तर तिथल्या शाळेच्या समोरच्या वॉलवर आम्ही वॉल पेंटिंग करणार आहे. आणि वॉल पेंटिंग काय असणार आहे का आणि कसं असणार आहे ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. विषय ठरलेला आहे पण कुठे काय करायचं ते माहिती नाही. तर आम्ही पेंटिंगला आता सुरुवात करतो आहे. पाणी वाचवा या विषयावर पेंटिंग तर मी केलेलीच आहे, पण याच्यावर स्लोगन सुचवण्याचं काम गणेश सालियान यांचं. डहाणू महानगरपालिकेचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये ज्युनियर सिनियर आणि आमच्यापेक्षा सुद्धा जास्त वयस्कर असे आर्टिस्टसुद्धा आहेत. तर कॅलिग्राफी आर्टिस्ट आता सध्या नाही आहेत, पण जुने जुने कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत. ते एकदम भारी त्यांची कला असते. असेच आर्टिस्ट आमच्या बाजूला आहेत, पप्पू काका म्हणून. तर त्यांचं वय 55 आहे. ते जास्त पेंटिंग करत नाही आत्ता. त्यांनी खूप वर्षांनी हातात ब्रश घेतला आहे असं ते बोलतात. तरी पण त्यांनी खूप सुंदर अशी कॅलिग्राफी केली आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा सुंदर सुंदर कॅलिग्राफी करायच्या असतील तर आमच्या पप्पू काकांना नक्की बोलवा. ही मी केलेली पेंटिंग आहे. तो पाण्याच्या थेंबासाठी व्याकुळ झालेला आहे. आणि हे एक चिमणी आहे, पाण्या बघून खुश झालेलं आहे एकदम. तर त्याच्यावर आता कॅलिग्राफी करून ही पेंटिंग अधिक सुंदर करण्याचं काम आमचे पप्पू काका करत आहेत. एकदा का चित्राचा विषय ठरला का मग त्या चित्राला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्या वॉलवर कोणतं चित्र असावं, वॉलची साईज काय आहे, त्यानुसार चित्राची मांडणी कशी असेल, रंगसंगती काय असेल याचा सतत विचार करणं आणि कोणत्या चित्राला कोणतं स्लोगन अधिक सुंदर बनवेल, अधिक खुलवेल याचा सतत विचार करणं म्हणजे हे खरं कलाकाराचं काम आहे. हे सगळं काम गणेश सालियान एकदम मनापासून करतात. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात एकच विचार. समजा हा समोर एक पक्षी आहे किंवा कासव आहे, तर त्याच्यासाठी काय स्लोगन असेल याचा विचार सातत्याने ते करत राहतात. उद्याची नवीन वॉल कोणती असेल, त्यावर कोणतं चित्र उमटेल आणि अधिक सुंदर दिसेल, त्याच्यावर स्लोगन काय असेल, त्याची कॅलिग्राफी कशी असेल, त्याचे फॉन्ट कसे येतील आणि कोणता संदेश, कोणता विषय लोकांच्या मनाला भिडेल आणि चित्र अधिक सुंदर बनेल आणि लोकांच्या मनात बसेल हा विचार करत राहणं. त्यामध्ये सुद्धा लोकांची वेगळी वेगळी मतं. ह्या भिंतीवर हे चित्र नको, त्या भिंतीवर ते चित्र नको. हा सेल्फी पॉईंट आहे. इथे उभं राहायचं आणि सेल्फी काढायचं. हे काढण्याचं कारण असं की इकडे बाजूला समुद्र आहे डहाणूचा, त्याच्या बाजूला ही वॉल. हे बघा आमचे महान आर्टिस्ट हे गांधीजी केलेले आहेत. मला एवढं आवडलं नाही हे ड्रॉइंग, पण ठीक आहे. नवीन आर्टिस्ट आहेत आमच्यामध्ये, काही शिकतायत, काही काम करतायत. आणि डहाणू शाळेच्या म्हणजे ज्या शाळेच्या ही शाळा आहे, शाळेच्या वॉलवर आम्ही पेंटिंग करतोय. तर ही डहाणूची शाळा आहे आणि पोंदा हायस्कूल म्हणून आहे. त्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेत. तर शाळेच्या प्रिन्सिपलचं असं म्हणणं होतं की धूम्रपान निषेध या विषयावर पेंटिंग काढावी, जेणेकरून शाळेच्या मुलांना त्याच्यामधून शिकता येईल. म्हणून शाळेची भिंत असल्यामुळे इथे शाळेची मुलगी पण काढली आहे. त्याच्यानंतर इथे आरोग्य दाखवलेलं आहे, योगा करणारी मुलगी. आमच्या जोडीला खूप सारे आर्टिस्ट आहेत, ज्यांनी काहीकांनी आर्ट कॉलेज केलं आहे, काहीकांनी नाही केलं आहे. असे सगळे आर्टिस्ट मिळून आम्ही काम करत होतो. आणि बाजूला समुद्र असल्यामुळे समुद्रावर खूप सारे कचरा टाकतात. त्याच्यामुळे हा कचरा टाकू नका किंवा कचरा साफ करणारे अशी ही शिकवण देणारी मुलं आहेत. आणि इथे फक्त ड्रॉइंग आहे, ज्याच्यानी नुसते तुम्ही कलेचा फक्त आस्वाद घेऊ शकता. त्याच्यामुळे इथे ड्रॉइंग काढलेलं आहेत. आणि ही चित्रपटसृष्टी आलेली आहे, त्याच्यामधला हा एक पुष्पा. तर याच्यावर आता लिहिणार आहेत इथे की थुकेगा नाही साला, कारण की परप्रांतीय लोकांना जाम थुकायची सवय आहे इकडे तिकडे. बघायला सगळ्यांनाच भारी वाटते, पण त्याच्यामागे खूप मेहनत असते. हा बघा एवढा सारा कचरा, या कचऱ्यामधून एवढी सुंदर कलाकृती निर्माण होते. त्याला कचरा नाही बोलू शकत, आमचं ते जीव का प्राण.
वारकरी संप्रदाय हा सेल्फी पॉईंट आहे, ती सेल्फी काढायचा. स्वच्छ सर्वेक्षण हे खूप ठिकाणी आम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2026 असं लिहिणं गरजेचं आहे. आरोग्य विषयावर हे सगळे चित्र आहेत आणि त्याप्रमाणे स्लोगन सुचवले आहेत. स्लोगन सुचवणे म्हणजे एक खूप कठीण काम आहे. चित्राच्या रिलेटेड स्लोगन असलं पाहिजे. आणि नगर परिषद डहाणूचं काम आहे, त्याच्यामुळे हे नाव तर आलंच पाहिजे. मला असं वाटलं थुकेगा नहीं साला असं लिहिणार, पण इथे तर पप्पू काकांनी लिहिलंय मैं हरगिज थुकेगा नहीं. असं भारी लिहून त्यांनी चित्र अजून खुलवलंय, अजून सुंदर बनवलंय. गटाराच्या बाजूलाच हे चित्र आहे. संस्कृती आहे ती वारली संस्कृती. तिकडची फेमस अशी वारली संस्कृती आम्ही इथे काढलेली आहे. इथे पाण्याच्या इथे थांबव आणि आमच्या फेमस चिंकू आणि त्या खाणाऱ्या बाया इथे काढलेल्या आहेत आणि झाडावर चढणारा, माडावर चढणारा, नारळ काढणारा नारळ, म्हणजे या वॉलवर आम्ही पूर्णपणे ढाणीची संस्कृती दाखवलेली आहे. आणि डहाणूला खूप सारं मोठं जंगल लागलेलं आहे. डोंगर डहाणू शहराला खूप मोठं लागलेलं आहे. तर त्या शहरामध्ये जंगलामध्ये खूप सारी झाडांची तोड होते, नासधूस होतात झाडांची, किंवा वणवा लागल्यामुळे झाडं पेटली जातात. तर तो वणवा कशाप्रकारे विझवला जावा याच्यासाठी एक संदेश देण्यासाठी आम्ही इथे वॉलवर या पेंटिंग केलेलं आहे. म्हणता आता आमची रवानगी झाली आहे दुसऱ्या वॉलकडे. तर आमचा खूप सारा पसारा असतो, म्हणून त्याच्यामुळे आम्ही रिक्षा बोलवलेला आहे आणि सगळा पसारा घेऊन आम्ही आता चाललेला आहे. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉगमध्ये.